चलिए मैदान की ओर चलते हैं। इस वक्त स्ट्राइकर बल्लेबाज नीलेश और नॉन स्ट्राइक एंड के ऊपर खड़े मंगेश। ये मैच इंपॉर्टेंट है, एक एक स्ट्राइक के ऊपर मंगेश है और नीलेश है, तो एक एक मैच जीतने के बाद अब यहां पर ये मुकाबला सबसे बड़ा अब यहां पर संघर्ष दोनों भी टीम के लिए। पहली गेंद ये देखिए खोद कर निकाले ऑन साइड में, वहां पर खिलाड़ी पहुंचने की कोशिश, हिट किया लेकिन कोई मौका नहीं मिलेगा। यहां पर एक रन खाता खोल चुके हैं। अमोल स्पोर्ट्स की तरफ से मंजिरी 11 के कौन से भी खिलाड़ी। हॅलो, या ठिकाणी दानशूर दाते आपल्या गावातील आदरणीय नरेश परशुराम पाटील, वेलकम, स्वागत असेल आपलं या मंचावरती। विकेट एंट्री के लिए अमोल स्पोर्ट्स इनकी तरफ से ब्रांडेड शूज और टी शर्ट दी जाएगी। लेफ्ट हैंडेड बल्लेबाज यहां पर ऐसा लगा बल्लेबाज को ये गेंद बाहर से अंदर से बाहर से जाएगी, लेकिन अंपायर की निगाहें बनी है, वो किसी को नहीं बख्शेंगे। जिस तरह आपने देखा हाइट है, उसी तरह से गेंदबाजी करने की साजिश रोहिदास पाटिल ने रची और सफल भी बने अब तक 2 गेंदों में। लेफ्ट हैंडेड बल्लेबाज ये ऊपर से उठाया, एक्स्ट्रा कवर के बाजू में से डीप की तरफ जाता हुआ वन बाउंस सीमा रेखा के बाहर, 4 रन। थैंक यू यानी कि धन्यवाद अदा करते हैं। फिर उसी दिशा में, लेकिन यहां पर मौका था उसी दिशा में, वही स्ट्रोक, खिलाड़ी पहुंचने की कोशिश करेंगे लेकिन पहुंच के बाहर, और एक 4 रन। वही 4 रन उसी गेंद के ऊपर यहां पर भेज दिए नीलेश ने। देखा आपने 2 लगातार 4 लगाए हैं, अब हैट्रिक के दौर पर है। रोहिदास की अगली गेंद फिर से 2-4 आने के बाद थोड़ा सा हड़बड़ा गई शायद अंपायर। अमित हमारे तरफ मुड़ते हुए कहते हैं कि वाइड गेंद है, 1 रन का और यहां पर जरूर फायदा होगा अपने टीम के लिए। जिस तरह आपने देखा दोनों भी बल्लेबाज की हाइट सेम है और बल्लेबाजी भी अच्छी करने की साजिश रखकर पहले बल्लेबाजी करने के लिए ये दोनों भी बल्लेबाज नीलेश और मंगेश आए हैं। रोहिदास पाटिल की गेंदबाजी भी बेहतरीन रही 2 गेंदे में। ये देखिए किनारे के ऊपर और सीधे विकेट कीपर की दस्तान में विकेट के दरवाजे के दस्तक देते हुए यह पहला विकेट। एक वाइड, 2-4, 1 डॉट और 1 रन, ऐसा अब तक यहां पर स्कोर सजता हुआ विवेक की तरफ से देखा जाए तो यहां पर। चलिए जल्दी जल्दी मुकाबला चालू कीजिए। यहां पर नए बल्लेबाज जाएंगे, आशाएं थी नीलेश से और, लेकिन मिस टाइमिंग स्ट्रोक बना, ठीक से बल्ले के ऊपर नहीं गेंद आई, संपर्क नहीं हुआ। नतीजा देखा, विकेट कीपर ने गैदर कर ली उस कैच को और पहला विकेट नाप लिया अपनी तरफ से। नए बल्लेबाज जाएंगे वन डाउन की जगह लेने के लिए। 3रे नंबर के खिलाड़ी है जिनका नाम अजित कामोटकर, ये भी बेहतरीन बल्लेबाज है। मुठीजुई में बल्लेबाजों की और गेंदबाजों की कमी नहीं है। बदलते हुए एंड से यह हल्का सा पुश किया, ओ माय गॉड, ये गोल्डन चांस था इस खिलाड़ी को आज का दिन जश्न मनाने के लिए, लेकिन मौका छोड़ दिया। 4 रन।
कैच छूटती है ना तो शरीर कांपने लगता है, इसमें कोई शंका नहीं है, क्योंकि अपने टीम को उनको 100% देना होता है, लेकिन उसके बावजूद भी अगर गलतियां होती है तो पैर थोड़े से डगमगा जाने लगते हैं। यहाँ पर ऐसा ही कुछ हुआ, वहाँ पर ऐसा लगा यूं ही हाथ में गेंद आसान से आ जाएगी, लेकिन वहाँ पर से थोड़ी सी खराब फील्डिंग की नज़रअंदाजी वहाँ पर देखा जाए तो काफ़ी बेहतरीन गेंदबाजी की थी। जिस तरह रोहिदास पाटिल ने पहली ओवर फेंकी, 14 रन आए, उसमें तीन चौवे आए, एक विकेट तो ज़रूर हासिल कर लिया, लेकिन 14 रन आए, यानी कि 14 की औसत से जाना पसंद करेंगे 6 ओवर में। अब यहाँ पर बदलते हुए एंड से, यानी कि अब देखा जाए तो एंड बदला गया है, थोड़ी सी हवा भी रुक गई है, तो कह नहीं सकते। देखिए आप इस मैदान के ऊपर देख सकते हो 8 झंडे गाड़ दिए हैं और सुबह से फड़फड़ा रहे थे, लेकिन अब रुक गए, यानी कि वो इशारा कर रहे हैं कि हवा रुक गई है। तो इस हवा का रुकने का फायदा लेना चाहिए, क्योंकि एक जगह एक बाजू में जब हवा आती है तो मुश्किलें बन जाती है गेंदबाजों को या फिर बल्लेबाजों को एक हवा मारने के लिए चांस मिलती है। ये दूसरी ओवर और पहली गेंद ये रही आपके सामने, ये ओवर फुल टॉस बना दिया ऑन साइड में, वहां पर खिलाड़ी तैनात, गेंद को उठाएंगे फेंकेंगे, तब तक 1 रन मुकम्मल कर चुके हैं। 1 रन का इजाफा, 1 रन के साथ स्कोरबोर्ड आगे जाएगा 15 रन स्कोरबोर्ड के ऊपर, 1 विकेट के नुकसान के ऊपर। अब यहाँ पर पिछली विकेट नीलेश की गई, तो उसकी कमी अगर भरकर निकालनी है तो जिम्मेदारी लेनी होगी, क्योंकि उसके सिवा क्रिकेट में कुछ होता नहीं है। जब आप जिम्मेदारी के साथ कॉन्फिडेंस के साथ खेलते हो, या फिर भले ही आप वहां पर हड़बड़ा जाए, उतना नुकसान नहीं होता है। यह अच्छी गेंद है, सीधे हाथों से खेलने का प्रयास, वहां पर खिलाड़ी पहुंचेंगे, लॉन्ग ऑफ से गेंद को उठाया, दूसरी की कोशिश मांग की है और यह गेंद हाथ में, लेकिन थ्रो बराबर नहीं आया, शायद नचीता देखा आपने। 2 रन पॉपिंग क्रीज के पार कर चुके हैं दोनों भी बल्लेबाज। कॉलिंग होना बहुत ही इंपॉर्टेंट होता है, क्योंकि बिना कॉलिंग के आप जब दौड़ते हो ना तो रनआउट होने की रिस्क ज्यादा होती है। यहां पर वही नजर आया, रनआउट होने की रिस्क थी लेकिन थ्रो फिक्स नहीं थी। अगली गेंद फिर से थोड़ी शांतता से देखेंगे क्या होता है। ये देखिए पैरों तले डाले अंपायर की उंगली ऊपर, ये दूसरा विकेट। डीजे क्या बढ़िया यहाँ पर क्रिकेट, और इस मैदान के ऊपर जिस तरह अब यहाँ पर प्लानिंग रचा जा रहा है ना कॉन्फिडेंस के साथ, ये दोनों भी टीम का मैं नाम लेना चाहूंगा। मंजिरी 11 बनाम पंडित शूटर, यानी कि प्रणय पाटिल और मंगेश पाटिल, ये दोनों कप्तानों के बीच यहाँ पर ये संघर्ष, स्ट्रगल, सब कुछ अब यहाँ पर न्योछावर कर देने के लिए तैयारी जारी है। पुढचा प्लेयर सकारामला पाठवा। जिनका नाम लिया दोस्तों वो पीछे बैठे और इनको पता नहीं। चलिए हंसी मजाक तो चालू रहेगा, लेकिन बीच भवंडर में दोनों भी टीम एक दूसरे के जीतने के लिए तैयारी जारी है। कुछ शांत कदमों का इस्तेमाल कर यहाँ पर यह गेंद हल्के हाथों से कन्वर्ट की है, इशारा किया था लेकिन बाल बचे। ये देखिए लेग बाइज का इशारा किया है अंपायर ने। मैं हमेशा जिक्र करता हूँ अंपायर का सबसे कठिन भूमिका होती है, आसान काम नहीं होता है। कई सारे प्लेयर्स विदाउट रिस्पेक्ट के साथ मैदान में उतरते हैं, लेकिन यहाँ पर ऐसा कभी नज़र नहीं आया। मैंने इतने यहाँ पर सीज़न देखे, ये मोठीजुई के खिलाड़ी है, ये जान देना भी जानते हैं और जान लेना भी जानते हैं। इसी तरह के कुछ खेलते, क्योंकि कल्चर के साथ चलते हैं, अच्छे नेचर के साथ चलते हैं, इसीलिए ये इतने सारे अतिथि यहाँ पर पधार रहे हैं। क्या बढ़िया शानदार आयोजन, स्विप करने का प्रयास किया था, अंपायर की उंगली फिर ऊपर, फिर मिल गए, LBW आउट। मोठी जुई प्रीमियर लीग चा
चलिए ज़्यादा मीटिंग ना ले, ज़्यादा मीटिंग के लिए वक्त ना ले, शॉर्ट मीटिंग में ही खेल शुरू होना चाहिए। लेकिन जो विकेट विवेक सर यहाँ पर हासिल कर ली है, पूरी तरह रनों को रोक रखा है, यानी कि रनों की गति बढ़ रही थी, उस गति को नीलेश आउट होने के बाद रोक रखा है, तो कोई भी उसके बाद बड़ा स्ट्रोक नहीं आया। आदरणीय दत्तात्रेयजी धनाजी बंडासाहेब यांना विनंती आहे, आपण अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे। दत्ताजी साहेबांना विनंती है, आपण या। चलिए आइए, आपका हम पहले शब्दों से स्वागत करते हैं। क्या बढ़िया विकेट हासिल कर ली है, निगाहें बना ही रखी है, बल्लेबाज को टारगेट किया जा रहा है इस गेंदबाज के द्वारा। गेंदबाज का नाम है संतोष भगत। फिर से लेकिन यहाँ पर ज़्यादा उत्साह काम नहीं आता। ऐसा लगा यहाँ पर कि ये विकेट यहाँ पर लेने के लिए तैयारी जारी रही, लेकिन ये वाइड गेंद, वाइड के साथ यहाँ पर रन आगे बढ़ेगी 20 रन स्कोरबोर्ड के ऊपर। आप देख सकते हो संतोष भगत एक ऐसे खिलाड़ी है जिन्होंने बाइट्स भी दी थी। क्या बढ़िया ये सपना था मंजूरी 11 में खेलने का। तो अपने अपने सपने को जब आप माइक्रोफोन के ऊपर दोहराते हो ना, तो वाकई में वहां से असली शुरुआत होती है। तो बोलना जरूरी है, सीखिए पंडित सर से, जैसे कि हमने सीखा है। ये देखिए लॉप करने का प्रयास, यहां पर कवर पॉइंट की दिशा से गली को चीरते हुए वहां पर खिलाड़ी दो दौड़ेंगे, लेकिन बाउंड्री नहीं छोड़ेंगे। गेंद गई बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन। क्रिकेटच्या मैदानावरती आता दाखल होतोय। थोड्या वेळातच उरणचं परिवर्तन आणि म्हणूनच ज्या भावनाताई घाणेकरांचा विजयाचा उत्सव साजरा झाला आणि अगदी त्यांच्या समवेत सातत्याने राहणाऱ्या महिला परत या मंचावरती दाखल होत आहेत, त्या सर्व महिलांचं मी मनस्वी सहर्ष स्वागत करतोय। तो जरूर यहाँ पर सबका स्वागत किया जाएगा, ये हमारा कर्तव्य है। और देखिए स्ट्राइक के ऊपर धीरज और नॉन स्ट्राइक के ऊपर यहाँ पर दिवेश है, जिनको जिम्मेदारी सौंपी गई है। तो यहाँ पर किस तरह अपनी जिम्मेदारी को निभाते हैं ये देखेंगे। लेकिन उसके बाद संतोष भगत ने जिस तरह गेंदबाजी की ना, उन्हीं कदमों के ऊपर कदम डालने की कोशिश यहाँ पर इस ओवर में की जाएगी, जिसका नाम मैं फिर से दोहराना चाहूँगा, जिन्होंने 14 रन दिए थे। और ये दूसरी ओवर की उनकी कोठी की पहली गेंद ऑन साइड में टप्पा में उठाएंगे। कॉलिंग तो की है, लेकिन थ्रो भी उतनी बढ़िया है। देखिए जब आप थ्रो करते हो तो पिच के कुछ नीचे की तरफ आती है, तो शायद यहाँ पर उछल सकती है गेंद, लेकिन जैसी पिच के ऊपर गिरती है तो हाथ में आना ज़्यादा संभावना होती है। तो कमर और छाती के तहत यहाँ पर अब आप गेंद फेंकते हो तो असल में थ्रो मानी जाती है। ये देखिए गेंद के ऊपर निशाना साधा था, लेकिन कुछ बना नहीं पाए, संपर्क नहीं हुआ। बिना कोई कन्वर्टेशन के साथ यहाँ पर ये बल्लेबाजी की जा रही है, शायद प्रेशर के साथ खेल रहे हैं। लेकिन पहले इनिंग में मुझे ये कहना है कि कोई भी प्रेशर शायद बल्लेबाज के ऊपर नहीं होता है, क्योंकि उनको रन बनानी होती है। जितनी रन आप ज़्यादा बनाओगे ना, उतनी गेंदबाजों को साथ मिलेगी। तो उसी की तरफ दौड़ लगाते हुए ये बल्लेबाज अगली गेंद, ये देखिए घुटने का इस्तेमाल किया था, इस वक्त कोई समझ नहीं आई गेंद। बार बार वही एरिया, वही जोन और उसी गेंद को दोहरा रहे रोहिदास पाटिल। यहां पर तीसरे अंपायर की मांग की है वाइड के लिए शायद, तो जरूर यहां पर चेक किया जाएगा ये असल में वाइड है या फिर फेयर है। जरूर यहां पर कंप्यूटर स्क्रीन के ऊपर UTC ब्रांडेड चैनल के ऊपर, आप मोबाइल के ऊपर भी देख सकते हैं ये गेंद के ऊपर क्या हुआ। लेकिन ये चेक करने के लिए यहाँ पर लाइव टेलीकास्ट करने वाले हमारे PC के ऊपर बैठे मास्टर। चलिए तीसरे अंपायर आइए।
सर से विनती है। तो जरूर यहां पर चेक किया जाएगा कि उस गेंद के ऊपर जरूर डाउट आया था, तो डाउट क्लियर किया जाएगा। थोड़ा सा डीप है लेकिन पहुंचेगा निर्णय जरूर। तो जरूर यहां पर तीसरे अंपायर सर कहिए, चलिए आइए। तो देखा जाए तो डीप है ये डिसीजन, तो जरूर पहुंचेगा। तो कुछ यहां पर सूझबूझ की जाएगी, क्या हुआ है, क्या निर्णय है, हमारे एमपीएल में क्या नियम है। तो यस यस, खुद सर आएंगे और चेक करेंगे, क्योंकि एमपीएल है और ये मैच इंपॉर्टेंट है। तो बिना कोई जिम्मेदारी के साथ ये पूरी तरह डिसीजन अंपायर के देखने के बाद ही पता चल जाएगा कि असल में वहां पर क्या हुआ था, क्योंकि कई जगह के ऊपर अलग अलग नियम के साथ खेला जाता है। तो इस वक्त हाँ यस, ये अच्छी गेंद है, फेयर डिलीवरी। तो चलिए, यहाँ पर मैंने कहा था डीप है, क्लोज है, तो शायद इसीलिए थोड़ा सा वक्त लिया गया। लेना भी जरूर है, 6-6 ओवर का मुकाबला है और हर एक गेंद इंपॉर्टेंट है। तो उसी इंपॉर्टेंट को देख के यहाँ पर ये गेंद का डिसीजन है, ये लाइव टेलीकास्ट मास्टर के पास पहुंच गया। चलिए, मिल गया। यहाँ पर रोहिदास पाटिल ने ये गेंद तीसरी फेंकी, यानी कि एक ही रन दिए। पहले ओवर में भले ही मैंने मार खाई थी, लेकिन मुझे जब दूसरी ओवर यानी कि टीम की तीसरी ओवर दी गई है तो मैं जिम्मेदारी के साथ गेंदबाजी करूंगा। और ये देखिए, किनारे के ऊपर लगी, वहां पर स्लिप में हिट करने की कोशिश, लेकिन पहुंच गए। दोनों की तरफ बैकअप है, बैकअप होना जरूरी है। चलिए, यहाँ पर कोई भी संपर्क नहीं हो रहा बल्लेबाजों का। ये ओवर में पूरी तरह स्कोर रुक गए। पिछली ओवर में 9 थे, अब यहाँ पर 4 गेंदें, सिर्फ 2 रन आई है। तो रोहिदास पाटिल ने जिस तरह इस एंड से गेंदबाजी करने की ठान ली है, वाकई में क्लीन बोल्ड। ये देखिए, ये होता है असली संपर्क, क्लीन बोल्ड, फर्नीचर डिस्ट्रॉय। डीजे
संख्या कुल मिलाकर पहुंच गई 27 रन, यानी कि इस ओवर में रोहिदास पाटिल ने 1 विकेट हासिल कर ली और 3 रन दिए। क्या बढ़िया गेंदबाजी, 2 ओवर फेंके 17 रन खर्च किए। चलिए चौथी ओवर चलिए ज्यादा वक्त नहीं लेना आपको, विनती है सबसे। देखिए घड़ी के कांटे 3:41 हो चुके। टायमिंग करू नका, टायमिंग राहू. अरे एलबीला रिव्ह्यू नाही रे बाबा, अरे तसा एलबीला रिव्ह्यू नाही. बारक्या राहू दे रे. ए रना कमी झाल्या ना तुमच्या, सकारामला पाठवा. हा पण बॉम्बाट करू नका. चलिए यहाँ पर चौथी ओवर है, चौथी ओवर यहाँ पर फिर से यहाँ पर गेंदबाज आएंगे संतोष भगत, जिसने काफी बेहतरीन गेंदबाजी की थी। यहाँ पर उसी एंड के साथ यहाँ पर फिर से गेंदबाजी करना चाहेंगे। थोड़ा सा फील्डिंग में बदलाव करने की कोशिश उन्होंने जरूर की है। पहली गेंद रहेगी संतोष भगत की, सक्सेसफुल ऑलराउंडर रहे हैं आजकल आज के। ये वाइड गेंद डालते हुए इस वक्त आपने देखा 1 रन का इजाफा। 1 रन के साथ स्कोरबोर्ड आगे जाएगा 28 रन। अभी भी 3 ओवर, 6 ओवर की हर एक इनिंग यानी कि ज्यादा रन संख्या बनाने की कोशिश जारी रहेगी। ऊपर से उठाने का प्रयास किया था लेकिन नहीं बना पाए। देखिए बेल्स को उखाड़ लिया और 1 विकेट का पतन। विकेट के ऊपर विकेट मैदान से बाहर जाते हुए नजर आए, कोई भी रुकने का नाम नहीं ले रहा। यहाँ पर जिम्मेदारी संभालनी होगी और जिम्मेदारी लेने के लिए नए बल्लेबाज मैदान में यहाँ पर आ चुके हैं। भानुदास, अभी भी 3 ओवर का मुकाबला, ये चौथी ओवर जारी है और ज्यादा से ज्यादा रन संख्या बनाने की कोशिश करनी होगी। अहमियत है, 104 बनाए थे तो क्या इस इनिंग में ज्यादा से ज्यादा रन संख्या बनाने का उनका सपना पूरा होगा? जी जरूर। बल्लेबाजों की कमी नहीं है खेमे में, लेकिन उतना यहां पर टारगेट रखकर खेलना होगा क्योंकि गेंदबाज हर एक खिलाड़ी को टारगेट कर रहे। संतोष भगत की यह अगली गेंद इस वक्त बल्लेबाज को डालने की कोशिश की जाएगी। फुल टॉस गॉन गेंद और यह गेंद को भेज दिया है 1 बाउंस, सीमा रेखा के बाहर 4 रन। चार रन के साथ अब यहां पर शुरुआत की है, रन मशीन बाहर निकाली है जिसकी जरूरत थी। संतोष भगत को दिखा दिया किस तरह अब बल्लेबाजी इससे आगे जारी रहेगी, शुरुआत करना जरूरी था। 4 रन आने के बाद यहां पर संतोष की अगली गेंद खिल से
खेलने की कोशिश करेंगे। लिवरपूल टॉस इस वक्त किनारे के ऊपर लगी गेंद, पॉइंट के ऊपर खिलाड़ी है, गेंद को उठाएंगे, एक रन के साथ संतुष्ट होना पड़ेगा। भानुदास काटे 5 रन के ऊपर खेल रहे, स्ट्राइक यहां पर रोटेट होगी। दिवेश भोईर स्ट्राइक के ऊपर, आशा अभी भी निर्भर रहेगी क्योंकि दिवेश एक अच्छे कद के खिलाड़ी है और अच्छा खेल और अच्छा करतब उन्होंने हमेशा किया है। ये देखिए यहां पर लेग स्लिप में गेंद डालने की कोशिश की थी, यहां पर दौड़ते दौड़ते हरेश मड़वी ने गेंद को रोका और यहां पर बढ़िया बढ़िया फील्डिंग का प्रदर्शन देखा जाए तो यहां पर 3 रन कंप्लीट कर चुके हैं। हरेश मड़वी जिस तरह दौड़ रहे थे, उनको कहा था उनकी खिलाड़ियों ने राइस कम खाना, तो शायद 2-3 निवाले उन्होंने कम खाए थे, इसकी वजह से शायद गेंद को रोकने में सफल बने। अब देख सकते हो यहां पर संतोष भगत की ये 5वीं गेंद है, तो 5वीं गेंद किस तरह होगी। भानुदास काटे 5 रन के ऊपर खेल रहे, हर एक गेंद बल्ले के ऊपर आना 1 2 3 4 6 ये अंक मिलाना जरूरी होता है। ये हल्के हाथों से पुश किया गेंद को, लेग स्लिप में डीप स्क्वायर लेग की दिशा में थोड़ा सा अंदाजा चूक गए और 4 रन। गलती हो गई, गलती होना ये सकते हो प्रैक्टिस का अभाव होता है। डीजे लास्ट वाली गेंद है, भानुदास जानते किस तरह इस गेंद को खेलना है क्योंकि अभी भी इसके बाद 2 ओवर रहेंगी जो स्लॉगर रहेंगी और ज्यादा से ज्यादा रन संख्या बनाने का प्रयत्न जारी रहेगा। संतोष भगत को अब यहां पर सोचने को निर्भर कर दिया ये बल्लेबाजों ने, अच्छी पार्टनरशिप की तरफ चलते हुए दोनों भी बल्लेबाज दिवेश और भानुदास ये हल्के हाथों से खेलने का प्रयास किया था लेकिन समझ नहीं पाए। 1 रन जरूर मिलेगी, शायद थोड़ा सा संयम के साथ खेलना चाहते थे और ओवर की समाप्ति 4 ओवर का मुकाबला खत्म हुआ। 4 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या 41। डीजे इकतालीस 41। अभी भी 12 गेंदे शेष है, 12 गेंदे फेंकने यानी कि 2 ओवर है और 2 ओवर में बहुत कुछ कर सकते हैं बल्लेबाज। सुशांत सर या ठिकाणी MPL सीझन 5 साठी आपल्या गावातील शौर्य किराणा स्टोअरचे मालक किरण बालू पाटील यांचे चिरंजीव शौर्य किरण पाटील यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपयाची धनराशी आहे। थँक्यू। स्लॉगर का 2 ओवर में से ये विजय को मिला है पहला ओवर। ये गेंद को घुमाना जानते हैं, ये देखिए गेंद को घुमाया और फेंक दिया, जिस दिशा में गेंद आई उसी दिशा में ढकेल दिया। 4 रन। और जरूरी था, उन्होंने दिखाया 4 रन के साथ अपने टीम के लिए कि इस ओवर में कम से कम 15 के आगे रन संख्या मैं लाऊंगा और उसी की तरफ कदम डालते हुए विजय। अब देख सकते हो थोड़े से बदलते हुए एंड से गेंदबाजी करेंगे। ये राइट हैंडेड बैट्समैन है और लेफ्ट हैंडेड बॉलर, इन दोनों के बीच यहां पर ये मुकाबला चलता हुआ अब बदलते हुए एंड से दूसरी गेंद किस तरह होगी। ये देखिए लिवरपूल टॉस यॉर्कर लाइन की दिशा थी, वहां पर खिलाड़ी पहुंचने की कोशिश लेकिन गेंद चली गई बाउंड्री लाइन के बाहर। 4 रन, लगातार 2-4।
जब विजय को गेंदबाजी दी ऐसा लगा नहीं विजय ये 2-4 बल्लेबाजों के बल्ले से निकलने देंगे, लेकिन कुछ नहीं कह सकते। जब आप अपने टीम को 11-12 के स्क्वाड में बनाते हो तो असल में 10 के 10 खिलाड़ी ऐसे होते हैं जो मैच का फासा कभी भी पलट सकते हैं, और यही देखने को मिला। विजय की अगली गेंद फिर से भानुदास काटे को लगातार 2 चौवे लगाने के बाद ये तीसरी चौवी होगी क्या? ये देखिए कुछ समझ नहीं पाए, पीछे चलने की वजह से शायद ये गेंद समझ नहीं पाया। अगर घुसकर खेलते तो शायद कुछ बना पाते, लेकिन पीछे जाने की वजह से ये गेंद डॉट हो चुकी है। आपकी कमजोरी गेंदबाज जानते हैं और वैसी गेंद फेंकते हैं। ये अगली गेंद फिर से दोहराने की कोशिश, ऊपर से उठाया, ओहो हो माइंड ब्लोइंग, पावरफुल, माइटी हिट। गेंद को शांत रखने का प्रयास किया था, क्योंकि वो चाहते थे मैं अगले 2 ओवर में ज्यादा से ज्यादा रहूं, और रहने का नतीजा आपने देखा। ऐसे घुमाने वाले गेंदबाज को अब वो बल्लेबाजी करते हुए घुमा रहे हैं। अगली गेंद फिर से फुल टॉस, यहां पर स्टेप आउट हुए थे, समझ नहीं पाए, लेग स्लीप से खिलाड़ी आएंगे, 1 रन मिलेगी। चलिए, गेंद जब डॉट होती है तो थोड़ा सा नुकसान होता है, लेकिन जब एक या और बड़ा अंक आता है तो अपनी रन संख्या, रन मशीन चालू रहती है। दिवेश आएंगे स्ट्राइक के ऊपर। जो कर्तव्य, जो काम अब तक भानुदास काटे ने किया है, ठीक उसी हिसाब वाला काम दिवेश भोईर को करना होगा, क्योंकि दिवेश भोईर भानुदास के पहले आ गए। वाकई में उसके पास वो काबिलियत है और उसका इस्तेमाल इस वक्त करना होगा। आगे आके खेलने की कोशिश, क्या बढ़िया प्रदर्शन करते हुए ये एसी वाले पैविलियन के ऊपर दस्तक देते हुए 6 रन। जैसे जैसे मैच आगे जाएगी पनीश जी, वैसे वैसे माहौल होगा, तालियां बजेगी, सीटियां बजेगी, और ये होना चाहिए, जश्न होना चाहिए, क्योंकि उसके सिवा अपने खिलाड़ी मैदान में हौसले से नहीं खेलेंगे। रनों की संख्या जाकर पहुंची है कुल मिलाकर अब तक 62 रन। क्या बढ़िया स्ट्रोक लगा है। भानुदास ने 3 और दिवेश ने 1। यूं ही नहीं, चलिए यहां पर पानी की मांग की है शायद, तो जरूर अब यहां पर विजय की गेंदबाजी की बात करूंगा तो 2-4, 2-6, 1 डॉट और 1-21 की यह सबसे महंगी ओवर रही है, और अंतिम ओवर अभी भी जारी है। बदलते हुए एंड से गेंदबाज है प्रणय पाटिल, कप्तान है शायद, और कप्तानी भूमिका निभाने के लिए उनको मौका मिल चुका है। जिस तरह मुठीजुई में कप्तान चुने जाते हैं, वाकई में उनके पास वो हुनर है, क्योंकि यूं ही नहीं हर एक पैकर अपने कप्तान को पकड़ कर रखता है और 365 दिन ऑक्शन में अपने टीम को चुनने के लिए चलता है। तो उसी हिसाब वाला खेल कप्तान का करने की कोशिश कप्तान जरूर करेंगे। ये देखिए 62 रन हो चुके हैं, कप्तान के हाथ में गेंद है, ये स्लॉगर का ओवर है, सामने बल्लेबाज भानुदास काटे, पहली गेंद फुल टॉस, ये देखिए फुल टॉस, वहां पर खिलाड़ी तैनात, कैच की संभावना, गलती हो गई, कैच गिर गई, 2 की कोशिश। जैसे जैसे गलतियां करोगे वैसे वैसे रन संख्या ज्यादा चुराते वक्त पाओगे बल्लेबाजों के तहत। देखा आपने 2 रन के साथ 62 थी, वहां पर 64 रन संख्या आ चुकी है। तो पहली गेंद के ऊपर पहली गेंद कप्तान ने बहुत ही बेहतरीन फेंकी थी, विकेट को हासिल करने की कोशिश की थी, लेकिन जितनी दूर से ये खिलाड़ी कैच के ऊपर आए, शायद वहां पर आउटफील्ड की वजह से कुछ समझ नहीं पाए। अगर आप एक दूसरे को कॉलिंग नहीं करते हो फील्डर, तो शायद कैच लेने वाला खिलाड़ी दूर से दौड़ता हुआ आता है ना, तो गति के साथ थोड़ा हड़बड़ा जाता है। दूसरी गेंद देखिए फिर से भानुदास काटे, यहां पर दूसरी गेंद खेलने की कोशिश करेंगे, लेकिन कोई मौका नहीं है। ऐसा लगा बल्लेबाज को ये वाइड हो सकती है, लेकिन जब आप अपने फुट को बांध कर रखते पॉपिंग क्रीज के ऊपर, तब आपको कुछ भी
मौका नहीं मिलता, लेकिन आप इधर उधर होते हो तो उसका मौका, उसका चांस या फिर गेंद बॉडी को टकराना ऐसी संभावना होती है। लेकिन कप्तान प्रणय पाटिल जानते क्या करना है। तीसरी गेंद डॉट के बाद दोहराएंगे, कभी तू कभी मैं, थोड़ा सा घुसकर खेलना चाहते हैं। यहां पर पुल किया डीप की तरफ, खिलाड़ी तो नहीं है, यह आएगी पहली टप्पा में गेंद बॉर्डर लाइन के बाहर, 4 रन। बारह गेंदों में 30 रन बनाए अपने टीम के लिए, क्या बढ़िया प्रदर्शन। यह मैच है मंजीरी 11 बनाम पंडित शूटर। गेंदबाज जिस तरह गेंदबाजी करे, कैच छोड़ने के बाद नतीजा क्या होता है, नुकसान क्या होता है, ये 4 के तहत आपने देखा। अगली गेंद रहेगी, अभी भी इस ओवर की 3 गेंदें शेष है, तो बहुत कुछ कर सकता है गेंदबाज, बहुत कुछ बना सकता है बल्लेबाज। आगे आके खेलने का प्रयास, यहां पर गई गेंद सीमा रेखा के बाहर, 4 रन, 6 रन। कि ये माहौल थोड़ा सा ठंडा होगा, लेकिन इस ठंडे माहौल को भानुदास काटे ने पूरी तरह टेम्परेचर के साथ यहां पर गर्म किया है, तो माहौल को गर्म करना इनका काम होता है। अगली गेंद फिर से छक्के के साथ, यहां पर कैच छोड़ी थी, ये कैच नहीं शायद मैच छोड़ी थी, ये टप्पा में उठाने की कोशिश, लेकिन गेंद की तरफ दौड़ते हुए रोकने में सफलता मिली। वहां पर देखिए क्रिस के ऊपर 2 रन चुराने में सफल हो चुके हैं। देखिए यहां पर 2 रन तो जरूर बचा है। सर्कल किए, जब अंदर गेंद गिरती है तो उसी के तहत 30 यार्ड सर्कल में आपको रोकना होता है, लेकिन गैप के साथ खेलना चाहते थे। ये होशियारी दिखाई भानुदास काटे ने। अंतिम गेंद रहेगी शायद इस ओवर की, इस इनिंग की। ये अंतिम वाली गेंद होते ना, इसके ऊपर सेकेंड इनिंग में बहुत कुछ पता चलता है, लेकिन ये इनिंग में अगर बड़ी स्ट्रोक आती है तो सेकेंड इनिंग में शायद ये वाली अंक ज्यादा नुकसान दे। लेकिन गेंदबाज भी कम नहीं है, गेंदबाज के पास भी असली हुनर है। ये देखिए बाहर आकर खेलने का प्रयास किया था, यॉर्कर लाइन की सटीक गेंदबाजी, लेकिन कुछ कर नहीं पाए। डॉट बॉल, अंतिम वाली गेंद आखिर तौर पर प्रणय पाटिल कप्तान ने डॉट फेंकी, जिसकी सख्त जरूरत थी, क्योंकि पहले ही से रनों की संख्या 5वीं ओवर के बाद बढ़ने लगी थी। जिसका काम रोकने का था वो प्रणय पाटिल ने 1-6, 1-4, 2 डॉट और 2-2 वाले 2 गेंद फेंक कर रोक दिया। कुल मिलाकर देखा जाए तो रनों की संख्या कुल मिलाकर 76, यानी कि बहुत ही बेहतरीन स्कोर बनाया, जिसकी जरूरत थी वो बनाया है। सर नवदीप पाटील गोल्डन डाबा प्रोप्रायटर यांच्याकडून भानुदासची खेळी आवडली असेल तर सर्वांनी टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे। यावर्षी खरं तर अगदी जो हिरो ठरतोय सध्या मिडल ऑर्डरला, कदाचित बॉटम ऑर्डरला खेळणारा हा खेळाडू, आणि याची खेळी पाहून आपल्या गावातील नवदीप प्रकाश पाटील यांच्याकडून 500 रुपयाची धनराशी ही भानुदास काटे बीके यांच्यासाठी आहे। परिसर जिस तरह आपने देखा, चौथी ओवर में पूरा माहौल रुक चुका था, लेकिन भानुदास काटे, दिवेश भोईर, इनकी पार्टनरशिप ऐसी रही जो माहौल को गर्माहट में कन्वर्ट कर चुके, बदल चुके, और उनकी संख्या कुल मिलाकर 76 हो गई है, और 77 का टारगेट है। तो 77 रन। सीएचे आधार चषकाचे मुख्य एक आयोजक आहेत खरं तर दिनेश पाटील कळंबुसरे, यांच्याकडून भानुदास काटे यांच्यासाठी 500 रुपये आहेत। तर निश्चितच दिनेश पाटील यांच्याकडून भानुदास, गेम अगदी मॅच सामना संपल्यानंतर आपण थेट आपलं बक्षीस घेण्यासाठी थोड्या वेळातच मुख्य पाहुण्यांची शुभ उपस्थिती होईल, परंतु तोपर्यंत या ठिकाणी मर्याई महिला नाच मंडळ, खरं तर सांगायचं झालं तर भावना घाणेकर यांचं आगमन होण्यापूर्वी कशासाठी शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यासोबत जवळजवळ 6 वेळा या सर्व महिला तुम्हाला एबीपी माझा, IBN लोकमत अशा कैक चॅनलवरती, खरं तर सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसाला पुस्तक तुळा झाली, तेव्हाही खरं तर मुंबईमध्ये असे आपले सर्व न्यूज चॅनल त्यांच्या समवेत, सुप्रिया सुळे यांच्या समवेत, भावनाताईं समवेत या तिथे खरं तर त्या
कार्यक्रमामध्ये पाहिल्या. वेगवेगळ्या आपल्या आगरी कोळी परंपरेच्या वेशभूषा घेऊन आत्ताच बाळ्या मामा यांचं आगमन झालं, तेव्हा आई एकविरीची ओटी भरण्यासाठी सुद्धा भावनाताईंच्या समवेत असणाऱ्या या सर्व महिला आज आपल्या मुख्य अतिथी कक्षात आहेत. तो चलिए 77 का टारगेट, और इस टारगेट को पूरा करने के लिए किस तरह 6 ओवर में गेंदबाजों की तरफ से प्लानिंग किया जा रहा है और किस तरह बल्लेबाजों को ये 77 रन बनाने के लिए इन गेंदबाजों को बल्लेबाज टारगेट करेंगे, देखेंगे अगले इनिंग में. आवाज में थोड़ा सा बदलाव लाते हुए मैं जरूर माइक्रोफोन के ऊपर बुलाना चाहूँगा मनीष पाटिल और पनीश, इन दोनों का आवाज़ सुनेंगे. लेकिन सबसे पहले चलते मनीष पाटिल सर के साथ. तर या ठिकाणी आपण पाहू शकाल भानुदास काटे BK आणि याच्यासाठी ऑफिस कट्टाचे उपाध्यक्ष नाव आहे प्रशांत पाटील, यांच्याकडून सुद्धा रोख रक्कम 500 रुपयाची धनराशी. आणि प्रितेशजी, क्रिकेटच्या मैदानावरती एका रात्रीत खरं तर मालामाल होताना कित्येक खेळाडू आपण पाहिलेत. त्यातीलच जीवित विगरच्या मैदानावरती ठाणे रायगड एका रात्रीत जीवित मात्रे. तदनंतर खरं तर त्याचं ते स्किल कौशल्य आपल्याला खेळ पाहायला मिळाला. त्याच्यावरती बेहद खुश होऊन कैकांनी हजारो रुपये ज्या जीवित मात्रेला बक्षीस स्वरूपात दिले इथं. आणि सूरज पाटील परवाच्या दिवशीच खरं तर त्याच्यावरती सुद्धा बेहद खुश होऊन काही क्रिकेटप्रेमीनं, आणि म्हणून म्हटलं हे आयोजन जे केलं आहे आता तसं पाहता जी चांदीची ट्रॉफी ज्यांनी दिली ना, तो सुद्धा कुठल्याही टीममध्ये कधी प्रॉपर खेळाडू म्हणून क्रिकेटच्या मैदानावरती दिसला नाही, त्यानं चांदीची ट्रॉफी दिली. अशी कैक उदाहरणं आहेत. तर निश्चितच जगातील क्रिकेटप्रेमी असणारे सर्व क्रिकेट वेडे आज परत एकदा या मोठी प्रीमियर लीगला स्वाद घेत आहेत. आणि सकाळपर्यंत मला वाटतं अनेक व्ह्यूवर होते. कालच्या दिवशी 25,000हून अधिक जणांनी ही मोठी प्रीमियर लीग लाईव्ह टेलिकास्टिंगमधून पाहिली, एका ब्रँडेड दर्जेदार UTC लाईव्हच्या माध्यमानं. O2 कॉमबॉक्स मनीष सर. येस, थँक्यू सो मच महागुरु नितेशजी पंडित सर. उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचे पुनश्च एकदा श्रीशा ऑडिओ अँड अमोल स्पोर्ट्स ग्रुप मोठीदुई आयोजित मोठीदुई प्रीमियर लीग 2025 महापर्व 5वे आजचा 4था दिवस. या 4थ्या दिवसामध्ये करतोय सर्व क्रीडा रसिकांचे आणि क्रिकेट खेळाडूंचे आणि व्यासपीठावरती असणाऱ्या आमच्या सर्व पाहुण्यांचे सरचे स्वागत. आणि घेऊन चलतोय मैदानामध्ये जिथे उत्तरार्धाला सुरुवात होईल तब्बल 77 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. विचार करायला गेलात पंडित शूटर संघाची तर खरं तर सुरुवात ही फार अडचणीमध्ये झाली होती, परंतु तदनंतर खरं तर भानुदास काटे हा खेळाडू मैदानामध्ये तग धरून उभा राहिला आणि त्यात तब्बल 15 चेंडूंमध्ये 38 धावसंख्येचं योगदान. एक महत्त्वाची बारी त्यानं केली आणि टोटल धावसंख्या गुणतालिकेवरती लागल्यात ते 76 आणि 77 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे आता टीम मंजिरी 11 संघाला. आणि त्यासाठी 2 सलामीवीर तनुज गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालाय आणि त्याला खरं तर सुवर्ण संधी. जर संलग्न 3 डॉट बॉल केले, डॉट चेंडू फेकले तर माही एंटरप्राइजेस यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल. त्याला सलामीवीर दीपक पाटील आणि त्यांच्या समवेत हरेशजी मडवी. पहिला गोलंदाज वापरला जातोय तनुज कोहली, ज्यानं पहिला चेंडू निर्धाव फेकलाय. आणखीन 2 चेंडू निर्धाव फेकले तर 500 रुपयाचं कॅश प्राईज जिंकण्याची नामी संधी या गोलंदाजाला आहे. ग्रीष्मा एंटरप्राइजेस यांच्या वतीनं खरं तर हे कॅश प्राईज लावलं जातोय. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट्स. पुढचा बॉल यावेळेस टप्पा पडल्यानंतर खरं तर चेंडूनं उचली घेतली. बॅट अँड बॉलचा समीकरण नाही आहे. आणखीन एक डॉट बॉल. 2 चेंडू निर्धाव आलेत.
या गोलंदाजाची खरं तर एक परेश पंडित यांना सुवर्ण संधी. एका हातामध्ये झेल किंवा डाय मारून झेल घेतलात तर शेखर भोईर यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राईज. परंतु इथे जे खरं तर बक्षीस लावलं होतं माही एंटरप्राइजेसनं ते बक्षीस पटकावलंय गोलंदाज तनुज कोहलीनं. संलग्न 3 चेंडू डॉट फेकले. दीपक पाटील हा खेळाडू फक्त आणि फक्त मैदानावरती क्रीजवरती शांत राहिला आणि ते शांत ठेवण्यामध्ये यश आलं या गोलंदाजाला. तनुज कोहली ओव्हर द विकेट्सनं षटकातील चौथा बॉल ऑन साईडला डीप मधून क्षेत्ररक्षक धावत आहेत परंतु बॉल होईल परार. रन्स मिळतील 4. हा येईल पहिला चौकार. या ठिकाणी खरं तर चुकीची इथं सूचना झाली. प्रशांत भोईर, प्रशांत ब्रो ऑफिस कट्ट्याचे सल्लागार यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपयाची धनराशी BK साठी. इथून खरं तर जल्लोष साजरा केला जातोय. महत्वाची विकेट दीपक पाटील. या कार्यक्रमातील सस्नेह निमंत्रण ज्यांना दिलं वासुदेव पंडित यांना विनंती असेल की प्लीज आपण मुख्य अतिथी कक्षाकडे यायचं आहे. आपली प्रतीक्षा सन्माननीय मुख्य मान्यवर करतायत. पहिले 3 चेंडू निर्धावले तदनंतरच्या चेंडूवरती चौकार आला परंतु तनुज कोहलीनं लगेचच क्षेत्ररक्षण जे होतं ते फिरवलं. जो खेळाडू डीप मिड विकेट आणि कॉव कॉर्नरच्या रिझनमध्ये तैनात होता त्याला अगदी लॉंग ऑनमध्ये तैनात करण्यात आला आणि तिथून संतोष भगत हा खेळाडू माघारी परतलाय. पहिला धक्का टीम मंजिरी 11 संघाला. इथे 77 धावसंख्येचा तुम्हाला पाठलाग करायचा आहे. या मैदानावरती रन्स होत आहेत. नवीन खेळाडू जन्मेश पाटील. इथून आणखीन एक आउटसाइड द ऑफ स्टंप. कुठल्याही प्रकारचा बॅटन बॉलचा समीकरण होणार नाही आहे. समीकरण नाही तिथे तुम्हाला उत्पत्ती मिळणार नाही. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपुष्टात आणि 1 षटकाच्या अखेरीस धावसंख्या गुणतालिकेवरती 1 गडी बाद 4 या आकड्यावरती. माही एंटरप्राइजेस. खरं तर स्वप्नील भोईर यांच्याकडनं गोलंदाज दिव्येश याला देखील सुवर्ण संधी. संलग्न 3 चेंडू निर्धाव फेकले तर 500 रुपयाचा कॅश प्राईज दिला जाईल. ऑन स्ट्राईक हरेश मडवी. खरं तर जो खेळाडू सलामीसाठी आलाय आणि 6 चेंडू नॉट सेकंडवरती वाट पाहत राहिलाय. पहिला चेंडू पंचांना दंडित केलं. इट्स इज अ नो बॉल. बॉल चालला डीप लॉंग लेग कडे. इथे क्षेत्ररक्षक चेंडूची उचलफेक ठरतील तोपर्यंत 2+1 अशा टोटल 3 रन्स मिळतील आणि या तिहेरीनं धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या स्कोर कार्डवरती 1 विकेटच्या मोबदल्यात 7 या आकड्यावरती. पहिला चेंडू अगदी कमरेपेक्षा नाही तर मानेवरती फेकला होता. हॅलो मनीष सर या ठिकाणी पाहू शकाल ज्यांना आत्ताच कालच द्रोणागिरी भूषण हा पुरस्कार प्राप्त झाला. द्रोणागिरी युथ फेस्टिवल यांचं शुभागमन या ठिकाणी आहे. आपल्या गावातील आशा वर्कर
आदरणीय चेतना शिवचंद भोपी, शिवानी शिवचंद भोपी यांचं शुभागमन या ठिकाणी आहे. त्यांना विनंती असेल की आपण मुख्य अतिथी कक्षाकडे विराजमान व्हायचं आहे. प्री हिटचा चेंडू होता. खरं तर नामी चला. संधी होती हरीश मडवी याला. जिन्यावरती बसलेत त्यांना विनंती असेल आता मान्यवर येतील. प्लीज सर्वांनी अनुज तनुज येस, हाईट फॅक्टरसाठी 55 रिव्ह्यू घेतलाय. क्वालिफाईड पंच पण या ठिकाणी अतिथी कक्षात विराजमान असणारे प्रितेशजी पाटील यांच्याकडून चौकार किंवा षटकार हॅट्रिकसाठी दोघांनाही म्हणजे हरीश मडवी हे उत्तम समालोचक आणि त्याचबरोबर जन्मेश रमेश पाटील रायझिंग स्टार उगवतात आला आहे. काल परवापर्यंत छोट्यांची प्रीमियर लीग खेळायचा, आता मोठ्यांची खेळू लागलाय आणि या जन्मेशसाठी चौकार हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिक 2000 रुपयाची धनराशी दिली जाणार आहे दोघांसाठी. गोल्डन चान्स. Yes, sir. धन्यवाद सर. अंपायर डिसिजन इट्स इज नो बॉल. हा दुसरा विमर फेकलाय गोलंदाज दिवेश वाह. भोईरनं आणि इथून खरं तर हा गोलंदाज या सामन्यामध्ये गोलंदाजी करू शकणार नाही आहे. एकेरीनं धावसंख्येमध्ये विवेक सर भर होईल. धावसंख्या गुणतालिकेवरती 1 विकेटच्या मोबदल्यात 8 या आकड्यावरती 77 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे टीम मंजिरी 11 संघाला. त्यातून पहिली विकेट स्वस्तामध्ये परतले संतोष भगत, परंतु त्यानंतर हरीश मडवी, जन्मेश पाटील हे 2 खेळाडू मैदानामध्ये उभे आहेत. विपुल पाटील सरांचं आगमन झालेलं आहे. शिवसंकल्प समालोचक असोसिएशनचे उपाध्यक्ष. सूत्रांकडून माहिती आली की अगदी या मैदानावरती ज्यांची उपस्थिती झालेली. वेलकम विपुल पाटील सर, स्वागत असेल. माफी असावी. धावसंख्येमध्ये खरं तर फेरबदल केला जातोय. धावसंख्या धावपडल्यावरती 9 लागले. दिवेश भोईर, सकाराम शेठ कुठं आहेत? सकाराम या आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये या. पनीश भोपी वाट बघते. 12वा खेळाडू सकाराम भोईर ताबडतोब या. मी आधी भाई घाबरू नका, जाऊ नका. मी आधी थोडी कॉमेंट्री करायला दिवसभर आज पूर्ण बोलून थांबणार. सकाराम आला, ये गोलंदाज आले आता राज कामोडकर. पहिला बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप. पंचांना हेरलाय, दंडित केल्या. अवंतर धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या गुणतालिकेवरती 1 वधारेल 10 या आकड्यावरती. 1 विकेटच्या मोबदल्यात 77 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. आतापर्यंत या षटकामधील एकच चेंडू झालाय. ऑन स्ट्राईक जन्मेश पाटीलला पाहताय आपण. उगवता सितारा आहे. लोवर पुलटॉस चेंडू होता. ऑन साईडला दिशा दिल्या. मिडऑन मधून बॉल जाईल लॉंग ऑन क्षेत्राकडे. इथे खरं तर धोक्याची घटका होऊ शकली असते, परंतु तसं काही झालेलं नाही आहे. मिळेल 1 रन. सेकरीनं धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या गुणतालिकेवरती वाढेल 11 वरती. 1 बाद 11. 77 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. आपण स्पर्धा एन्जॉय करताय. श्रीशा ऑडिओ अँड अमोल स्पोर्ट्स ग्रुप आयोजित मोठीजुई प्रीमियर लीग 2025. पुढचा बॉल हरीश मडवीसाठी लॉफ्टेड ऑन ड्राईव्हचा पटका प्रयत्न केला होता. प्रयत्न न आले. अपयश. बॅटची इनर एज लागल्यानंतर यष्टीरक्षक संघाचा संघनायक आपलं चोखंदल काम करतोय. कुठल्याही प्रकारची रन्स मिळणार नाही आहे. डॉट बॉल येईल. संलग्न डॉट बॉल खेळून टीम मंजिरी 11 संघाला जमणार नाही आहे, परंतु माझ्यामध्ये ताकद आहे, नजाकत आहे. बॉलला दिले फेकून. 1 बाउन्स ओव्हर द रोप. हेड्स अप. खूप टप्प्याचे चेंडू मैदानामध्ये रिलीज करू शकत नाही, कारण की ज्यांची उंची जेवढी आहेत ना तेवढी त्यांची खरं तर बॉडी देखील आहे. त्यामुळे तुम्ही अशा प्रकारच्या चुका मैदानामध्ये जर नाही केल्या तर फारच बरं होईल. नेक्स्ट बॉल. पुढचा बॉल इथून लॉंग ऑफ आहे. तैनात क्षेत्ररक्षक झालेत. फ्लंबल
एक रन्स कंप्लीट दुसरीसाठी परतलेत आणि पाहता पाहता दुसरी देखील सहजरित्या पूर्ण केली जाते. या दुहेरीनं आता धावसंख्येमध्ये भर होईल. धावसंख्या गुण तालिकेवरती 17 या आकड्यावरती. वा, एका षटकारासाठी 1,000 रुपयाची धनराशी आली आता. हरीश मडवीसाठी प्रितेश पाटील रिव्हर्स आणि अगदी रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केला आणि षटकार आला तर 1,000. हे प्रेम आहे प्रितेश पाटील यांचं. इथून खरं तर चांगला चेंडू पाहायला मिळाला. बॅटन बॉलचा समीकरण नाही आहे. षटक संपुष्टात येईल आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या गुण तालिकेवरती. या एक ठिकाणी गडी बाद, 17 गणेश धावसंख्या. कामोटकर यांना विनंती असेल, आपण प्लीज आयोजक अजित पंडित यांना विनंती आहे आपल्या पवित्र शुभस्ते मान्यवरांमधून मिरिया प्रभंजन कामोटकर यांच्या सुकन्येकडून रोख रक्कम 500 रुपयाची धनराशी, त्यांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती व्हावा. अजित पंडित यांना विनंती असेल आपल्या पवित्र शुभस्ते. प्लीज आपण आपला आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. महत्त्वपूर्ण लढत, याच्यानंतरची लढत ही प्रेसी अँड शिवाज्ञा, त्यांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती आपल्याला होताना दिसेल. प्रभंजन कामोटकर, मिरिया प्रभंजन कामोटकर आणि या आजच्या कार्यक्रमातील हे मुख्य मान्यवर, त्यांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती अतिथी कक्षात होतो आहे. थँक्यू प्रभंजनजी कामोटकर आणि त्यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपयाची धनराशी आहे. दोन षटक संपली. धावसंख्या 8.50च्या सरासरीनं 17 या आकड्यावरती. गोलंदाजीमध्ये झाले बदल. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज धीरज भोईर आलेत. पहिला बॉल फेकण्यासाठी सज्ज होतील. खरं तर मोठी जोई आमच्या पॅव्हलियन एंड काढणार. चोवीस चेंडू आणि 60 धावसंख्येची गरज. प्रति षटकामध्ये 15 रन्स बनवाव्या लागतील. इथून इनफिल्डला भेदून बॉल आलाय एक्स्ट्रा कव्हर मध्ये, जिथे चेंडूला उचलला जाईल, फेकला जाईल, तोपर्यंत 2 रन्स धावसंख्या वाढेल. धावसंख्या 19 वरती. 1 बाद 19. 77 धावसंख्येचा पल्ला पार करायचा आहे. अगदी तो तेवढा मोठा डोंगर पार करून टीम मंजिरी इलेव्हन संघाला करत पुढच्या सामन्यामध्ये दाखल व्हायचं आहे. त्यापासून वंचित ठेवावं लागेल पंडित शूटर्स या संघाला. नेक्स्ट बॉल, पुढचा बॉल इथून बॅटची टॉप एज पकडला जातो झेल आणि इथून संपुष्टात येतोय फलंदाज जन्मेश पाटील या खेळाडूचा खेळ. क्रिकेट सामन्यांचा शीशा ऑडिओ साऊंड परफेक्ट टॉप लेवलचा मोठी जोई प्रीमियर लीगचा कोणी नाद नाही करायचा. मोठी जोई प्रीमियर लीगचा खरं तर काय कमालीचं संगीत आहे. संगीत नाही तर आयोजन देखील तेवढंच दर्जेदार आहे. कारण की ज्या खेळाडूंना उरण प्रीमियर लीग, उरण पूर्व विभाग प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, त्यानंतर गेली अनेक वर्ष कोपरूल टेनिस क्रिकेटचं ज्यांना संघनायकपद स्वीकारलं, त्यांच्या मुखातून आज निघालेला पहिला शब्द काय होता आहे सांगू का तुम्हाला. अगदी पंडित सरांसोबत चर्चा करीत असताना त्यांना सांगितलं विवेक सर, खरं तर रायगड प्रीमियर लीगचं आयोजन हे मोठेदुई गावामध्ये व्हायला हवं. त्यावेळेला काय जल्लोष असेल हे त्यानं त्याच्या मुखातून खरं तर पंडित सरांपर्यंत सांगितलं. जाऊया थेट मैदानाकडे. पुढचा बॉल नवीन खेळाडू मैदानामध्ये प्रणय पाटील आलाय. प्रणय पाटील आलाय, चेंडूला दिशा दिली. बॉल चालल्या डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या पलीकडं. इट्स अ 4 रन्स.
थँक्यू सो मच जे चौकार परेश आलाय. पाटील यांना विनंती असेल, चला या आपण अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हायचं आहे. त्यांचाही आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी होईल. प्रणय पाटील पहिला चला चेंडू- लास्ट मॅच साठी तयारीत राहायचं आहे. प्रेसी अँड शिवाज्ञा संघनायकाने या मॅच मधून जिंकणारा कॅप्टन तुमच्यासोबत टॉस साठी जोडला जाईल प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. पुढचा बॉल इथून बॉल झाला थर्ड मॅन क्षेत्राकडे. आउटफील्ड खूप फास्ट आहे. बॉल होईल भरार, रन्स मिळतील 4. हा येईल आणखीन एक संघर्षमय करणारा चौकार. धीरज भोईर साठी औषध ऑफस्टम पंचांकडे आशालभूत नजरेनं पाहिलं. क्वालिफाईड पंचांचा वाईड बॉलचा इशारा आलाय. धावसंख्येमध्ये भर धावसंख्या गुणतालिकेवरती 1 विकेटच्या मोबदल्यात 28च्या आकड्यावरती. खरं तर मित्रांनो असं म्हटलं जातोय ना, सपना पूरा करना है तो तपना पडेगा, हर दिन हर रात कुस्ती लढना पडेगा. इथून स्वतः सोबत लढायचं आहे हे सांगणारी फलंदाजी सध्याच्या स्थितीला प्रणय पाटीलची मैदानामध्ये चालू आहे. इथून पुन्हा एकदा सोडून दिला. येस पंच आमच्याकडे वळलेत. क्वालिफाईड पंच जीवनजी गावण सर यांचा स्वेअरचा इशारा. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर धावसंख्या गुणतालिकेवरती 1 ने वधारेल. 1 बाद 29 77 धावसंख्या या मैदानावरती. विवेक सर आपण 100 रन्स होताना पाहिल्यात. या मैदानावरती 92 रन्स पहिल्या सत्रामध्ये होताना पाहिल्या. त्या धावसंख्येचा देखील पाठलाग झाला होता, परंतु याच मैदानावरती 88 रन्स या देखील वाचवलेले आहेत. जर तुमच्याकडे गोलंदाजी चांगली असेल ना, तर तुम्ही या देखील रन्स डिपेंड करू शकता. इथून अचूक टप्प्यावरती केली जाणारी गोलंदाजाचं नाव आहे धीरज भोईर. आणखीन एक डॉट बॉल चेंडू फेकण्यामध्ये यश येतोय. धावसंख्या स्थगित 29 वरती येणारे चेंडू शिल्लक आहेत 19 आणि गरज असेल ते म्हणजे 48 धावसंख्येची. पुढचा बॉल शेवटचा चेंडू. आणखीन एक अवांतर. खरं तर या चेंडूंची गरज नाही आहे पंडित शूटर्स या संघासाठी, कारण की ज्यावेळेस तुम्ही द्वितीय सत्रामध्ये गोलंदाजी करताय ना उत्तरार्धामध्ये, त्यावेळेस तुम्हाला अचूक लाईन अचूक लेंथवरती गोलंदाजी करावी लागत असते. शेवटचा बॉल आहे. शेवट कोणासाठी गोड होईल. तिसरं षटक मैदानावरती चालू आहे. धीरज भोईर ओव्हर द विकेट्सनं आले. तर आणखीन एक अंपायर डिसिजन इज वाईड बॉल. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होईल. वारंवार खरं तर अवांतर चेंडू फेकले जात आहेत आणि इथून खरं तर ओके धावसंख्या वाढली जाते. 31 धावसंख्या. आतापर्यंत धीरजनं टोटल 9 चेंडू फेकलेत. षटक लांबवलंय. ज्या षटकामध्ये खरं तर बरेच चेंडू फेकले, खोलामध्ये फेकलाय, परंतु त्यावरती आक्रमण तर केलाय, परंतु कॅच ऑफ द टुर्नामेंट, कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द MPL पकडला जातो जेल आणि इथून संपुटात येतोय प्रणय पाटील या खेळाडूचा खेळ. इथे सर्व आमच्या महिला मंडळ जमलेले आहेत, तसेच आशा वर्कर पण आहेत. एक आहे ज्यावेळी फेऱ्यांची गाणी गाली होती त्यातली सर्व महिला मंडळ आमच्या इथं आहेत. तर मी एक जॉक मारतो.
आशाबाई उषाबाई या 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 फेऱ्यांचे गाणी गावाला. फेऱ्यांची गाणी तर गाऊ, पण ढोलकीचा प्रश्न आहे. ढोलकी कोण वाजवेल? अहो हाय ना आपल्याकडे कोण? वा. हरिला गाण्याची या मेवणी ठिकाणी UPL सीझन 5 चे भावनाताई. यशस्वी आयोजक आदरणीय अतुलजी मडवी सातत्यानं या उरणच्या खेळाडूंना ओपनमध्ये व्यासपीठ निर्माण करून देणारे गावदेवी गावठाणचे टीम ओनर, मी यांना विनंती करेन की प्लीज आपण अतिथी कक्षाकडे या. सन्माननीय अतुलजी मडवी यांना विनंती असेल की आपण तदनंतर सन्माननीय विपुल पाटील आपल्याला विनंती असेल की आपण मुख्य मंचावरती यायचं आहे. तसेच आमचे भावनाताई असतील कुठे, ते भावनाताईंनी सुद्धा आमच्या इथे यावे. आमची मोठी तुझी भावनाताई आलेली आहे, कुठं आहे? हां धन्यवाद ताई. स्कोर्स धावसंख्या गुणतालिकेवरती आहे 31 या आकड्यावरती. येणारे 18 बॉल आणि 46 धावसंख्येची गरज. आणि आम्ही विनंती करतोय खरं तर गावदेवी गावठाण टीमचे पुरस्कर्ते सन्माननीय अतुलजी मडवी आणि त्यांच्या समवेत उरण क्रिकेट समालोचक असोसिएशनचे उपाध्यक्ष विपुलदादा पाटील यांना की आपण अतिथी कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. चौथं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज राज कामोडकर सज्ज झाला आहे. पहिला बॉल मोठी दुई विलेज एंड कडनं हरेश मडवीचा तडाखा. बॉलला दिलं फेकून डीप कव्हर, सीमाबार, सिक्सर. से करेंगे सबका स्वागत या उक्तीप्रमाणे हरेश मडवीनं राज कामोडकरचं स्वागत केलं षटकारानं. पुढचा बॉल यावेळेस महत्वाची विकेट्स. हरेश मडवी जलबाद. हॅलो. चार गडीबाज 37. दिवेश पाटील आलेत मैदानामध्ये. सोळा बॉल 40 ची गरज आहे. दोन खेळाडू, दोन्ही नौके खेळाडू आता मैदानामध्ये आलेत. त्यावेळेसचा बॉल इथून आउटसाइड ऑफ स्टंप, परंतु चांगला चेंडू म्हणावा लागेल. गोलंदाज राज कामोडकरचा 3 चेंडू फेकले, 3 मध्ये पहिल्या चेंडूवरती षटकार आला, त्यानंतर विकेट्स आणि हा चेंडू डॉट आलाय. ह्या गोलंदाजीची फार गरज आहे. टीम पंडित शूटर संघाला धावसंख्या 77 धावसंख्येचा पाठलाग करीत असताना पहिले 4 खेळाडू हे तंबूमध्ये परतलेत. इथून लोवर फुलटॉस बॉल चाललाय पुन्हा एकदा लॉंग ऑफ रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत तैनात. मिलर फक्त आणि फक्त एक सिंगल. धावसंख्या वाढेल. धावसंख्या सिंगल डबलनं कन्वर्ट केली जाते, परंतु इथून टीम मंजिरी इलेव्हन संघाला पुढच्या फेरीमध्ये दाखल व्हायचं असेल तर निश्चितच मोठे फटके येणं फार गरजेचं असणार आहे. दिवेश पाटील ज्यांना 2 चेंडू केलेत, एका धावसंख्येचं योगदान दिलंय. दीपक पाटील खरं बऱ्याच उशिरानंतर आता स्ट्राईक एंडवरती आलाय. 38 धावसंख्या गुण तालिकेवरती. इथून ऑन साईडला अलॉंग द कार्पेट डीप मिड विकेट रिझनमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत 1 रन. सिंगल डबलनं खरं तर काहीच फरक पडणार नाही. टीम पंडित शूटर संघाला धावसंख्या गुण तालिकेवरती 39 या आकड्यावरती. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असावा. येणारे 13 बॉल 13 मध्ये 38 ची गरज आहे. 13 मध्ये 38 ची गरज. येस, अंपायर डिसिजन इट्स इज वाईड. खराब गोलंदाजी यावेळेस अगोदर खरं तर
चांगली गोलंदाजी पहिल्या 5 चेंडूमध्ये राज कांबोडकरने केली होती. एक षटकार आणि एक वाईडचा अपवाद वगळला तर चांगली गोलंदाजी आहे. शेवटचा बॉल आखूड डब्याचा होता. अंपायर डिसिजन यस इट्स इज द वाईड बॉल आणि पंचांच्या निर्णयाला खरं तर आता चॅलेंज केलंय टीम पंडित शूटर्सनं. डिसिजन पेंडिंग गुलदस्त्यामध्ये खरं तर हा डिसिजन आहे. आमचे तिसरे पंच स्क्रीनवरती चेक करतील आणि तदनंतर हा डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. एस थर्ड अंपायर डिसिजन इट्स इज वाईड बॉल. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होईल आणि इथून पंडित शूटर्स या संघानं आपला रिव्ह्यू गमावलेला आहे. प्रशांत ब्रो यांना भांदस काटेला बक्षीस प्रशांत ब्रो येस प्रशांत ब्रो यांच्याकडनं भानुदास काटेच्या 38 धावसंख्येच्या खेळीसाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज आलेला आहे. धावसंख्या वाढली. धावसंख्या 41च्या आकड्यावरती. तेरा बॉल आणि 36ची गरज आहे. 13 मध्ये 36ची गरज. इथून यष्टीरक्षक स्वतः संघनायक आहेत. पकडला जातो झेल आणि इथून संपुष्टात आलाय फलंदाज दिवेश पाटील याचा खेळ. विपुल पाटील सर, आपल्याला विनंती असेल आपण या मंचाकडे. तदनंतर अतुलजी मडवी, गावदेवी गावठाणचे टीम ओनर तथा UPL सीझन 2 आणि UPL सीझन 5 अशा या दोन्ही पर्वाचे मुख्य आयोजक. यावर्षी वेगळ्या ढंगात वेगळ्या रंगात उरण प्रीमियर लीगचा पर्व 5 तारखेला सुरू होईल. 11 तारखेपर्यंतचा प्रदीर्घ प्रवास असेल. तर विनंती असेल गोलंदाजीमध्ये झाले परिवर्तन. सांघिक 5वं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाला आहे. तनुज कोलिजानं पहिलं षटक फार निर्णायक षटक फेकलं होतं, ज्यामध्ये फक्त 4 रन्स खर्च केल्या होत्या. तो गोलंदाजी ट्रॅकवर त्याला पहिला चेंडू लवर पुलटॉस हलक्या हातानं चेंडूला दिशा दिले. थोडंसं क्षेत्ररक्षण खराब झालं. 21चं रूपांतर तात्काळ दुहेरीमध्ये करण्यात आलं आहे आणि या दुहेरीनं धावसंख्या वाढेल. धावसंख्या स्कोअर कार्डवरती 43च्या आकड्यावर. 5-43, 11 बॉल 34ची गरज आहे. टीम मंजिरीला संघाला जिंकायचं असेल तर अगदी आपल्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर 5 षटकार आणि 1 चौकाराची गरज आहे. पण ते मारले जातील का की त्यापासून वंचित ठेवलं जाते. इथून खरं तर पंच हेच आमच्याकडे फिरलेत. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या गुणतालिकेवरती 1 न वधारेल 44 वरती. धावसंख्या. पुढचा बॉल इथून पुन्हा एकदा लॉंग ऑफ मध्ये 1 रन्स कंप्लीट. दुसरीसाठी धोका निर्माण नाही आहे. मिळतील 2 रन्स या दुहेरीनं. धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या स्कोअर कार्डवरती 46. चला परेश पंडित यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. शेखर भोईर यांच्याकडनं जर गॉगल काढून खेळले तर 200 रुपये आणि एका हातामध्ये झेल पकडला तर 1000 रुपयाचा कॅश प्राईज दिला जाईल शेखर भोईर यांच्याकडून. अरे जमलं पैसे 46 धावसंख्या गुणतालिकेवरती 77चा पाठलाग. यावेळेसचा बॉल इथून बॉल चालला डीप पाईन लेग रिझन मध्ये. 1 रन्स कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न
आणि दुसरी रन्स देखील कंप्लीट केली जाते आणि इथून अंपायर रिव्ह्यू हाईट फॅक्टर चेक करण्यासाठी हा चेंडू खरं तर कशा प्रकारे हाताळला आहे गोलंदाज तनुज कोहलीनं, हा चेंडू प्रॉपर आहे का की हा चेंडू कमरेपेक्षा वरती आहे हे तपासलं जातोय. येस, इथून पंचांचा इशारा आमच्यापर्यंत आलाय. अंपायर डिसिजन इट्स इज नो बॉल, नो प्लस 2 टोटल मिळतील. 3 रन्स तिहेरीनं धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या गुण तालिकेवरती 49 आकड्यावरती. चला, याच दरम्यान आपण जोपर्यंत क्षेत्ररक्षण सजवलं जातो आहे, मंचावरती उपस्थित असणारे शिवसंकल्प समालोचक असोसिएशनच्या अगदी खूप सानिध्यात असणारे आणि ज्यांच्या वार्तालाप होत असतायत आमच्यासारख्यांशी, पण उरण समालोचक असोसिएशनचे उपाध्यक्ष म्हणून नेतृत्व आहे. 1 वेळा नाही, 2 वेळा नाही, एक आमदार 4 वेळा जसा असतोय तसा उरण समालोचक असोसिएशनचा पदभार ज्यांच्याकडे राहील, मी विनंती करेन अजितराव पंडित यांना की आपल्या पवित्र शुभ हस्ते अजित पंडित विपुल सन्मान या मुख्य मंचावरती केला जाईल. विपुल पाटील सर, प्लीज आपला आदरपूर्वक सन्मान स्वीकारण्यासाठी समोर यायचं आहे. विपुल पाटील. आणि पर्व 5वं ज्यांच्या माध्यमानं आत्ताच ऑक्शन सेरेमनी छाया रिसॉर्ट्स मानघरवरती झाला. एक देखणा पर्व आपल्या भेटीसाठी येईल 5 तारखेपासून 11 तारखेपर्यंत, बरोबर ना? 5 ते 11 पर्यंत हा प्रदीर्घ प्रवास असणार आहे तो UPLचा. आणि इथे पाहू शकाल त्यांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती. त्यांना वस्त्रालंकार देऊन तदनंतर सौंदर्याचं प्रतीक सुगंधित पुष्पगुच्छ देऊन आणि एक आठवण म्हणून या ठिकाणी त्यांचा आदरपूर्वक सन्मान केला जातोय. ओरटू कॉम्बॉक्स मनीष सर. 8 मध्ये 22 ची गरज. ऑन साइडला फटक्यामध्ये होतं वजन. रन्स मिळतील अर्धा डझन. हा ठोकला आणखीन एक षटकार. आता 7 आणि 7 मध्ये 16 रन्स बनवायचे आहेत. आम्ही रडणारे नाही आहोत तर आम्ही लढणारे आहोत हे आता ठणकावून सांगलंय दीपक पाटीलनं, ज्याच्या बॅट्समधनं 2 षटकार 3 दुहेरी आणि 1 सिंगल अशा टोटल 19 धावसंख्येवरती सध्याच्या स्थितीला नाबाद केली करतोय. येणारे 7 बॉल आणि 16 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाज तनुज कोहली खरं त्यानं पहिलं षटक हाताळलं होतं. P1च्या षटकामध्ये फक्त 4 रन्स खर्च केला होता, परंतु 5व्या षटकामध्ये पुन्हा एकदा संघनायकानं विश्वास ठेवला होता. परंतु आता तनुज कोहलीची खराब गोलंदाजी पाहायला मिळते, ज्यामध्ये 2 षटकार 1 नो बॉल 1 वाईड आणि 2 दुहेरी अशी महागडी गोलंदाजी. यावेळेस चेंडू शरीरभेदक मारा होता, तिथे चेंडू फील्ड केला जाईल तोपर्यंत 1 रन्स काही रोखू शकत नाही. लेगबॉलच्या स्वरूपात आलेली अतिरिक्त 1 रन्स आणि या एकेरीनं धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या गुणतालिकेवरती 62 या आकड्यावरती. आता येणारे 6 बॉल 15 ची गरज. हृदयाची टोकं वाढवणारा सामना, प्रेक्षकांची मने जिंकणारा सामना. प्रेक्षक मायबापांच्या भेटीला आलेला आहे. याचं निमित्त आहे मोठीजुई प्रीमियर लीग 2025 महापर्व 5वे. किती पाहिजे? 6 चेंडू किती? 15. 6 चेंडू 15 बोलल्यानंतर इथला 12वा खेळाडू आहे तो म्हणजे सकाराम राघव भोईर. याला टेन्शन आलंय फुल. पनीश यांना करतो मी तर गुल. अंगारा फूक. सकाराम राघव जिंदाबाद.
हॅलो. महत्त्वपूर्ण लढत सुरू असतानाच खरं तर आत्ताच उरणच्या नगराध्यक्ष पदावरती विराजमान होणार उरणच्या विकासातील एक महत्त्वपूर्ण नाव ते खरं तर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंची लेक आणि प्रतिभा पवार शरदचंद्रजी पवार यांची मानसकन्या महाराष्ट्रातील तमाम राष्ट्रवादीच्या महिलांचं नेतृत्व महिला उपाध्यक्ष म्हणून करतायत प्रदेशाध्यक्ष उपाध्यक्षा यांचं शुभागमन थांबायचं आहे. आता या ठिकाणी होईल आणि या ठिकाणी आपण पाहू शकाल सन्माननीय पाहुण्यांमधून आदरणीय भावनाताई घाणेकर यांचं शुभागमन होतोय. सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या प्रतिसादात सन्माननीय उरण नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदावरती विराजमान होण्यासाठी सातत्यानं ज्यांचं योगदान या उरणसाठी राहिलं ते आदरणीय भावनाताई घाणेकर यांची शुभ उपस्थिती आपल्याला या ठिकाणी होताना दिसतोय. अच्छा. आज प्रियांका पंडित यांच्या पवित्र शुभास्ते हळदी कुंकाचं आणि अक्षतांचं औक्षण या मंचावरती होताना दिसतोय. आजच्या या कार्यक्रमाच्या अगदी निमित्ताने भावनाताई घाणेकर विनंती असेल पाहुण्यांना आपण मुख्य अतिथी कक्षाकडे मार्गस्थ व्हायचं आहे. सातत्यानं शरदचंद्रजी पवार यांच्यासोबत सुप्रियाताई सुळे, जयंत पाटील, अमोल कोल्हे, सुरेश बाळामामा यांच्यासोबत या सातत्यानं महिलांना एक योगदान देणाऱ्या संधी देणाऱ्या आजच्या कार्यक्रमातील मुख्य मान्यवर भावनाताई घाणेकर यांचं आगमन या ठिकाणी आहे. त्यांना विनंती असेल चला सर्वांनी मुख्य अतिथी कक्षाकडे मान्यवरांना घेऊन यायचं आहे. ओके, मॅच स्टार्ट असेल. 6 चेंडू ताई इकडे बघूनच बसतील. सो मच. खरं तर विजयाचा जल्लोष साजरा केल्यानंतर अगदी प्रत्येक गावावरती आणि प्रत्येक स्पर्धेवरती असणारं प्रेम भावना त्यांचं आपण सातत्यानं पाहिलं आहे. आणि उरण नगराध्यक्ष पदाच्या खरं तर नगराध्यक्षा सन्माननीय भावनाताई घाणेकर यांचं मोठोली नगरीमध्ये सहर्ष सविनय स्वागत करून जाऊया थेट सामन्याकडे, जिथे उर्वरित 6 चेंडूंचा खेळ बाकी 6 मध्ये 15 धावसंख्येची गरज. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सत्यवान भुईर, तर त्याच्या समोर आता ऑन स्ट्राईक आपण पाहत आहे दीपक पाटील. खरं तर ज्या खेळाडूनं या सामन्यामध्ये रंग भरलाय, ज्याच्या बॅट्समनचं 2 उत्तुंग षटकार पाहायला मिळाले होते. 6 बॉल 15ची गरज. पहिला बॉल इथून खरं तर या चेंडूवरती गती काढून घेतली होती, स्लोवर 1 पिक केला होता. वापर पुरेपूर सक्सेस ठरलाय गोलंदाज सत्यवानचा. 5 बॉल 5 मध्ये 15ची गरज. ओव्हर द विकेट्सनं गोलंदाजी करण्यासाठी सज्ज आहे. त्याच्या समोर दीपक पाटीलचं तगडं आव्हान. इथून डू ऑर डाय, करो या मरोचा सामना. इथून जिंकला तर तुमचं अस्तित्व टिकून राहील. पराभव होणाऱ्या संघाला MPL सीझन 5 ही स्पर्धा सोडावी लागेल. इथून क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. काय कमालीचं क्षेत्ररक्षण राहिलंय. चेंडूची उचलबेक होईपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल येणारे. 4 बॉल 14ची गरज. इथून कोणता संघ खरं तर शिवाज्ञा प्रेसी अँड शिवाज्ञा एंटरप्राइजेस या संघासमेत 2 हात करेल. येणारे 4 बॉल 4 मध्ये आता गरज आहे 14 धावसंख्येची.
ऑन स्ट्राईक आदित्य भोईर. खरं तर इन ॲट नंबर 7व्या क्रमांकावरती आलेला हा खेळाडू ज्यांना आतापर्यंत एकही चेंडू पेस केला नाहीये आणि तो महत्त्वाच्या क्षणाला स्ट्राईक इनवरती सज्ज झाला आहे. 4 बॉल 14ची गरज. चला वेल वाचवायचा आपल्याला मित्रांनो. टाईम अलर्ट आहे त्यामुळे विनंती करतोय वारंवार वेल वाचवा, खेळ वाचवा. या युक्तीप्रमाणे आपण खेळ करून ही स्पर्धा आपल्याला कव्हर करायची आहे. आदित्य यानं जर सामना फिनिश केला, मॅच जर जिंकवली तर माही एंटरप्राइजेस स्वप्नील भोईर यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राईज दिला जाईल. आजच्या दिवसामध्ये आपल्या आवडत्या खेळाडूंवरती खरं तर बक्षिसांची खैरात होताना आम्ही पाहिले आहे. परंतु येणारे 4 बॉल आणि 14ची गरज. चला वारंवार आपण टीम मिटिंग, क्षेत्ररक्षण, फिल्डिंग डिपार्टमेंट आपणास विनंती करतोय 4 मध्ये 14 बनवायचे आहेत. नेक्स्ट बॉल. पुढचा चेंडू इथून क्षेत्र निवडलंय. डीप पाईन लेग बाउंड्रीच्या पलीकडं. इट्स अ 4 रन्स. धन्यवाद डीजे. 3 बॉल 3 मध्ये 10ची गरज. आता क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला. एक खेळाडू आपण पाहता डीप फाईन लेग, त्यानंतर डीप स्क्वेअर लेग, त्यानंतर डीप मिड विकेट लॉंग ऑन तैनात करण्यात आलं आहे. आणि पुढचा खेळाडू करत 30 सर्कलच्या बाहेर बरोबर लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये तैनात केला आहे. इथून आणखीन एक स्लोवर 1, परंतु इथे स्ट्राईक रोटेशन नसणार आहे. नियमामध्ये झालेला बदल त्यामुळं तुम्हाला दोन्ही खेळाडूंना स्ट्राईक सोडणे बंधनकारक असतोय. आणखीन एक डॉट बॉल येणार आता चेंडू शिल्लक, ते म्हणजे 1 आणि 1 2 चेंडू 10ची गरज. 2 मोठे फटके. इथून सामना फिनिश करेल का आदित्य भोईर, हा प्रश्नचिन्ह आता टीम मंजिरी लिहून संघाच्या संघ नायकाला आणि संघ मालकाला पडलाय. 2 बॉल 10ची गरज. 2 मध्ये 10ची गरज. फटका फसलाय. इथून होणार नाही चुकी, पकडला जातो झेल. संपुष्टात येईल आदित्य भोईर या खेळाडूचा खेळ. कलम नव्हते, कायदा नव्हता, तरी सुखी होती प्रजा, कारण सिंहासनावरती होता माझा छत्रपती शिवाजी राजा. 1 बॉल 10ची गरज. औपचारिकता शिल्लक राहिले या सामन्यात असं म्हणायला वावगं ठरणार नाही आहे. परंतु आता जर गोलंदाज समाधान याच्याकडनं काय चुकी झाली तर पुन्हा एकदा या सामन्यामध्ये रोमहर्षकता वाढू शकेल. 1 बॉल 10ची गरज. नवीन खेळाडू मैदानामध्ये जतीन पाटील आलाय. 1 मध्ये 10ची गरज. आणखीन एक सुरेख चेंडू आणि इथून करत सामना